ची हवा चालत असेल म्हणजे आमच्या या घनसोली गावाची भीमची हवा। स्वप्नील मात्र गोलंदाज, स्वप्नील कोहली खरं तर कोहली बांधव आपण जर विचार केला तर आज या भारताचा स्वरात खरं तर संपूर्ण मेहनती असा हा आमचा कोहली बांधव खरं तर भल्या भल्या लाटांचा सामना करणारा, भल्या भल्या वारा असेल, तुफान असेल, पाऊस असेल, त्यांना मात्र उत्तर देणारा आमचा कोहली बांधव सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर पुढे सरसावले। पहिल्या चेंडूमध्ये संधी निर्माण झाली आहे। हो सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल पकडला जातोय आणि या फलंदाजाला भोपळा सुद्धा मात्र फोडता आलेला नाहीये। गोल्डन डकचा शिकार मात्र ठरलाय। म्हणून मी का सांगितलं कोहली बांधव म्हटलं, आगरी बांधव म्हटलं तर कोणाला घाबरणारा नाहीये। आणि आपण जर विचार केला तर काय जबरदस्त व्यक्तिमत्व, या भारताचा सर्व प्रामाणिक माणूस म्हणून आगरी कोहली बांधव। खरं तर ही स्पर्धा आपण जर विचार केला तर आगरी कोहली बांधवच खेळताना दिसणार आहेत आणि आज दिवस खरं तर कोहली बांधवांनी गाजवलाय, आगरी बांधवांनी गाजवलाय। नवी मुंबई म्हटलं तर जास्त आपण जर विचार केला तर आगरी कोहली जास्त आपण जर वास्तव्यामध्ये आहेत आणि खरं तर त्यांचा हक्काचा गाव आहे। आणि विचार केला तर या आगरी कोळी लोकांचा मुख्य आहार म्हणजे सकाळचे नाश्त्याला खातन काय तर जवला भाकरी, न दुपारचे जेवणाला जेवतन काय चिकन भाकरी, न रातचे तर बाबा बाबा बोलूच नका। म्हणजे मटन असेल, वजडी असेल, पाया असेल, सूप असेल, म्हणजे जे भेटेल ते, ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे। खरं तर हा मुख्य आहार आहे। खरं तर भाकरीची ताकद म्हटलं तर दुबईपर्यंत पोहोचवली तेच म्हणजे आमच्या मंगेश वैतीनी। त्यांनी सांगितलं की आपली आगरी कोळी लोकांची भाकरी खरं तर दुबईला पोचली। खरं तर सुलतान खान असतील, भरत लोहार सर असतील, त्यांनी मात्र आपल्या भाकरीचा आस्वाद घेतला आणि ती ताकद त्यांना जाणवली। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। वेगवान चेंडू बॅकफुटला गेले, कट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे। क्रिकेट म्हटलं तर फुटवर्क आणि मोबाईल म्हटलं तर नेटवर्क, हे समीकरण मात्र जोडलं जातं। 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला। या कोहली बांधवांनी आज मन जिंकलंय। खरं तर 2 चेंडू निर्धाव आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची विकेट। उमेश म्हात्रे, हर्ष आणि महादेव, ओहो महादेवनी मात्र बॅटचा पेस ओपन केला। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 बाउन्स मात्र चेंडू गेला सीमारेषा पलीकडे। मिळाल्या 4 4 4 4 4 4 4 रन। खरं तर काय फटका सजवलाय आपण जर विचार केला तर स्वप्नील कोहलीवरती हल्ला बोल। 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय। 1 विकेट मात्र त्यांनी घेतलाय आणि नुकतंच मात्र फ्रेश आपल्याला एक चौकार मात्र बघायला भेटला महादेवच्या बॅटमधनं। आता एक चौकार आणि काय होणार नाही आहे। खरं तर आपण जर विचार केला तर एक इम्पॉर्टंट मैच है, डू और डाई मैच है। जो जीतेगा वो इस टूर्नामेंट में बने रहेगा, जो हारेगा वो अपने घर पे जाएगा। ओला कीजिए, टैक्सी कीजिए, रिक्शा कीजिए, बाइक से जा सकते, वहाँ से आप जा सकते, कारण बाजूलाच गाव आहे। ॲक्च्युअली तुम्ही चालत पण जाऊ शकता, म्हणजे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे। विचार करा कोणाला ओलानी जायचं आहे की कोणाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे। बघा ओलाची पण गरज नाही, 10 मिनिटाच्या अंतरावरती गाव आहे। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। खरं तर पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि जय केदार बाबा चषक 2025 या नावाची चर्चा सध्याच्या घडीला पूर्ण नवी मुंबईमध्ये या नावाची स्पर्धेचा बोलबाला आणि का ना, कारण दर्जेदार झेल पकडलाय। आता फलंदाजाला मात्र महादेव यांना मात्र आता खेळपट्टी सोडावी लागणार आहे। काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। तिक्कड मारा ज्याला म्हटलं जातं ना, तो तिक्कड मारा मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कोहलीच्या माध्यमातून बघायला जातोय। अक्षय कोहली खरं तर कॅचच्या खाली, म्हणजे फिटनेस काय, घनसोली गावाचा फिटनेस काय। आपण वय वर्ष 12 वर्षाचा गोलंदाज बघितला जो येणाऱ्या कालामध्ये घनसोली गावाचं नेतृत्व करणार आहे। म्हणजे आपण जर विचार केला तर अनुभवाची जिदोरी यस 12 ते 17 वर्ष आणि तदनंतर या घनसोली गावाचा एक दिग्गज गोलंदाज हरेराम रणकर सर हे सुद्धा मात्र तिथे उपस्थित आहेत। म्हणजे पहा ना, ही घनसोली गावाची ताकद आहे आणि हा घनसोली गावाचा क्रिकेट आहे। आपण जर आज या स्पर्धेचा विचार केला ना तर आगरी कोळी लोकांची साधी भोळी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या मागे साधी भोळी माणसं आहेत। म्हणजे सकाळपासून बघा ना काय दर्जेदार मात्र आयोजन आणि नियोजन, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे। खरं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला जातो पण कुठं असं भव्य दिव्य आयोजन, अशी माणुसकी दाखवणारी माणसं आम्हाला कमी भेटतात। पण एकदा या स्पर्धेसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन द्या मित्रांनो, दर्जेदार स्पर्धा।
नवी मुंबईची मानांकित स्पर्धा आणि इथं मात्र बॅकफुटला गेले, आडव्या बॅटनी मात्र स्ट्रोक खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथं धावा मिळतील फक्त एक. आता स्कोररच्या भूमिकेमध्ये एक नवीन हँडसम चेहरा सध्याच्या घडीला नीरज, एक चॉकलेट बॉय आहे घानसुली गावाचे, त्यांचं नुसतं चाय पाणी नुकतंच झालंय. आता विचार करा साखरपुडा कधी होणार आणि लग्न कधी होणार. दादा नको करूस. यस योगेश पाटील उर्फ जॉकी सुशील मात्रे, तुमच्यासाठी खुश खबर आहे. 3 षटकार तुम्ही लागोपाठ मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस काही सुवर्ण संधी आहे. बघा दिवसभर काम केल्यानंतर 500 भेटणार नाही, पण 3 षटकार खेचले तर तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि काय झेल पकडलाय. खरं तर 1000 रुपयाच्या नादामध्ये खरं तर विकेट गमावलाय असं आपण म्हणूया. यस पहिलं षटक मात्र आपण जर विचार केला तर संपत नाहीये. पहिलं षटक आहे ना, झालं. पाच षटकांचे सर्व सामने 5 षटकांचे आहे. बघा महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये करो या मरोची स्थिती, डू और डाई. जो जीतेगा वो अगले पड़ाव में जाएगा, जो हारेगा सीधा उसे आयोजक घर का टिकट यानी घर का रास्ता दिखाएगा. अक्षय कोळी अजून एक कोळी बांधव. अक्षय कोळी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर, कारण तुमच्या साथीदाराने मात्र दर्जेदार पहिलं षटक हाताळलंय. 3 विकेट घेतलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. आता बघायचं ह्या गोलंदाज मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. ही नवी मुंबईची ताकद आहे, हे नवी मुंबईचं क्रिकेट आहे. खरं तर फ्रंट फुटला मात्र आले, बॅटचा पेस ओपन केला. आपण जर विचार केला तर वाईडिश थर्डमॅनला चेंडू मात्र रवाना गेला आणि तिथं धावा मिळतील फक्त एक. 2 दिवसाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आज 4 संघ मात्र या मैदानामध्ये दाखल झाले. उद्या अजून नवीन 4 संघ मैदानामध्ये दाखल होतील आणि उद्या मेगा फायनल आणि 2025चा मानकरी मात्र कोण ठरणार आहे हे आपल्याला उद्या मात्र समजणार आहे. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. पदललित दाखवलं होतं पण वेगवान चेंडूची हाताळणी, म्हणून म्हटलं जातं ना ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला जसा बेस पसंत आहे ना तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. गोलंदाजाचं नाव आहे अक्षय कोहली. खरं तर माझ्या साथीदाराने चांगली गोलंदाजी केलेली आहे, त्याच्या पावलावरती पाऊल टाकून मला सुद्धा मात्र दर्जेदार गोलंदाजी करायची आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये तिक्कड मारा ज्याला म्हटलं जातं तो तिक्कड मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणी मात्र कमी नाही आहे. भले तू गोलंदाज आहे तर मी फलंदाज आहे. आज तू फलंदाजी करतोय तर नंतर मी फलंदाजी करणार आहे. बरं टीट फॉर टॅट देण्याचं उत्तर नक्कीच असणार आहे. पण महत्वाचे 4 खेळाडू आणि धाव संख्या आहे ती 6. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल म्हात्रे. आता तुम्हाला इथं सिद्ध करावं लागणार आहे स्वतःला, कारण संघ कुठेतरी मात्र संकटात मात्र अडकलाय आणि या दोघांपैकी एकाला संकटमोचक मात्र कोण बनणार आहे तर या दोघांपैकी एकाला संकटमोचक मात्र बनावं लागणार आहे. आणि थोडीशी संयमी खेळी, अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. खरं तर क्रिकेटला अनिश्चितताचं खेळ का म्हटलं जातं. बघा सरडा जो प्राणी असतो ना, जो क्षणाक्षणाला रंग बदलतो ना, तसंच मात्र क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूच्या मागे मात्र आपल्याला ही मॅच मात्र वेगळ्या रूपामध्ये यस घनसोली गावाचे आधारस्तंभ, घनसोली 11चे आधारस्तंभ, कट्टर समर्थक मी आमंत्रित करतोय आमचे आदरणीय नंदू म्हात्रे. या सर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर पाया पडतायत म्हणजे काहीतरी समीकरण आहे. कालचं आहे काय. दादा या, नंदू दादा आमचा तरी मान ठेवा. या आम्ही ट्रॉम्बेवरनं आलोय.
खरं तर तुमचा चेहरा आम्हाला मॅचचा आनंद घेता येत ना, घ्या बसून घ्या. यस, त्यांचा संघ कुठेतरी अजून एक विकेट मात्र महागारी परततोय. आता फलंदाज आले आणि फलंदाज गेले. चला मॅच थांबवा. आम्ही जोपर्यंत नंदू सर मात्र व्यासपीठावरती येणार नाही तोपर्यंत मॅच चालू होणार नाही आहे. मॅच थांबवा. नंदू सर या. गोलंदाजी करू नका, आयोजक सांगतायत. भले 5 दिवस झाले, पुढच्या रविवारी स्पर्धा असली तरी चालेल. मॅच थांबवा प्लीज. STOP स्टॉप. म्हणजे आता धरणा इथं दिलाय आयोजकांनी. खरं तर जोपर्यंत नंदू सर आमच्या व्यासपीठाची शोभा मात्र वाढवणार नाही आहेत तोपर्यंत मात्र सामना तुम्ही चालू करा. खरं तर ही हवाबाजी होती, सिरियस झाले असते. हा या एकदा जोरदार ताल्यांच्या गजरामध्ये नंदू म्हात्रे सरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. जितेंद्र पाटील दोघांना 3 बॉल 3 6ला 1111 रुपये. काव्य विशाल म्हात्रे तुमच्यासाठी खुश खबर. 3 चेंडू मध्ये 3 षटकार लागोपाठ मारले तर 1111 रुपयाचं कॅश प्राइस काव्य 11 संघाच्या माध्यमातून दिला जातोय. किरण स्मृतीचे खरं तर भूषण म्हात्रे सर या आणि तदनंतर धरतीकला खरं तर एक मोठं नाव आहे. जितेश पाटील सर तुम्ही दोन्ही मान्यवरांनी यस खरं तर ग्लॅन मॅग्रा म्हणून तुमच्याजवळ पाहिलं जातं. या तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मात्र वेगवान चेंडूची हाताळणी. दोन षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. खरं तर संघ कुठं मात्र अडचणीत सापडलाय आणि काय दर्जेदार मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुठल्याही फलंदाजाला चान्स मात्र दिलेला नाहीये. 5 फलंदाज महत्वाचे आपण जर विचार केला तर डगआउटमध्ये आराम करताना दिसत आहेत. अर्धा असं आपण म्हणूया की निम्मा संघ खरं तर डगआउटमध्ये आराम करतोय. आता बघायचं हे 2 बॅटर सध्याच्या घडीला त्यांच्यावरती धुरा आहे. एका ठिकाणी विशाल आणि दुसऱ्या ठिकाणी यस बघा फोटो आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये 9 जर आपण जर विचार केला तर गुरुदत्त मंडळाचे आणि त्याच्यामध्ये एक जो असा एक आहे जय गणेश मात्र मंडळाचा आहे. म्हणजे पहा ना स्वागत आहे. मुख्य स्क्रीनवरती फोटो आपण खरं तर आपण जर विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातोय. पुन्हा एकदा हवाई हल्ला पण या टायमाला टायमिंग जुळलेला नाहीये. पकडला जातोय झेल संपतोय. पुन्हा एकदा फलंदाजाचा खेळ काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर फलंदाजी करत असताना बॅटिंग कोण करत म्हात्रे आली. खरं तर तुमचा एकही फलंदाज मैदानामध्ये टिकलेला नाहीये. कारण तिकड मारा ज्याला म्हटलं जातं तो तिकड मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर आपण जर विचार केला तर केदार बाबा म्हटलं तर केदारनाथ या देवांचे खरं तर सच्चे भक्त आहेत आणि हर वर्षी मात्र केदारनाथ बाबाच्या दर्शनाला मात्र जात असताना हा ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून आलेली ही भव्य स्पर्धा बघा एक मोठं काम आहे. स्पर्धा खेळणं आणि स्पर्धा ठेवणे
जमीन आसमानचा फरक आहे. बघा स्पर्धा खेळणं म्हटलं तर तुम्ही घरी जाल, तुमचे महागडे बुटं ट्रॅक टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये येणार, आणि स्पर्धा ठेवणं म्हटलं तर 1 महिन्यापूर्वी आयोजन नियोजन, 2 दिवसा अगोदर मैदानामध्येच राहायचं, कुठल्या गोष्टीची कमी आहे त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं, पंचांना हायर करणं, यूट्यूब ग्राउंड, म्हणजे सर्व गोष्टीला सामोरं जाणारा हे माझा आयोजक, आणि खरं तर त्या आयोजकाला मान देणारा अजून एक यस फायबर. या स्पर्धेचा पहिला फायबर या गोलंदाजासाठी जोरदार तालीम जाऊन द्या मित्रांनो. बघा आपण जर विचार केला तर घनसोली गावाचा खरं तर विकेट मशीन सध्याच्या घडीला बसलेली आहे. मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर मागच्या अंगामधली कोण आहे ते? तुमचा बॉलर तुषार बर्गे, तुमचा कॉम्पिटिटर मात्र तयार झाला. अगर गोलंदाजी आवडले असेल तर मनाने टाळ्या होऊन जाऊन दे, कारण फायबर. बघा तुषार बर्गे सारखा अजून एक खेळाडू घनसोली गावाला भेटलाय. मी अगोदरच सांगितलं ही स्पर्धा जेव्हा संपेल या स्पर्धेची चर्चा होईल, आणि चर्चा कसली होईल? जतीनला किती? 1111 जतीन भाई खुश खबर. खरं तर 1111 रुपयाचं कॅश प्राइस. अगर 3 षटकार तुम्ही लागोपाठ ठोकले तर काव्या 11 घनसोली गाव यांच्या माध्यमातून तुम्हाला ही एवढी मोठी धनराशी मात्र देण्यात येईल. आता समीकरण बघा, हॅट्रिकचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा गोलंदाज स्वप्नील दुसरे षटक टाकत असताना 5 विकेट आणि 5 धावा खर्च केल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन पाटील, सध्याच्या घडीला 7 विकेट 7 धावा. बघायचं हॅट्रिक होईल का? हा, हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे. खेळाडू मात्र चेंडू खाली. ओ माय गॉड, मोये 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 1111 गेले मोये मोये. खरं तर संधी निर्माण झाली होती. या गोलंदाजाने मात्र संधी निर्माण केल्यानंतर कुठेतरी मात्र खेळाडूची साथ मात्र भेटत नाहीये. नाही तर या स्पर्धेचं पहिली हॅट्रिक अगर कोणाच्या नावे राहिली असती तर स्वप्नील कोहलीच्या नावावरती असली असती. म्हणून मी सांगितलं ना, कोहली आगरी कोहली बांधव म्हटलं तर समुद्रामध्ये जाणारा हा आमचा कोहली बांधव, आगरी बांधव, भल्या भल्या लाटाचा सामना करणारा, ऊन असून दे वारा असून दे पाऊस असून दे कुठल्याही गोष्टीची तमा न करणारा, आणि त्याला मात्र हिमतीने दाद देणारा माझा आगरी कोहली बांधव. आणि आज ठिकाण आहे नवी मुंबई, स्वच्छ सिटी, अर्थातच घनसोली गाव. आणि या घनसोली गावाच्या माध्यमातून आपण बघतायत जय केदार बाबा चषक 2025. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी मात्र काय मात्र क्रिकेटचे सामने सुरू आहे. खरं तर लेट पण थेट आपण असं म्हणूया, कारण पहिला चेंडू आपण जर विचार केला तर मला वाटतं 11:15 वाजता पहिला चेंडू पडला, आणि तदनंतर स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. ओहो, बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला, थोडीशी गफलत, थोडंसं फंबल. 2 खेळाडू दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र करतायत, त्यांना मात्र फलंदाजांनी माघारी पाठवलं. आता कुठंतरी धाव संख्या झाली ती 9, आता मात्र 10 धावा. आता असं म्हणूया की गरिबी में आटा गेला, कारण गोलंदाज प्रत्येक गोलंदाजीने काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. खरं तर फलंदाजाला कुठलाही चान्स मात्र दिलेला नाही आहे, मोठा फटका अजून आलेला नाही आहे. चौकार आणि षटकारासाठी मात्र आपण जर विचार केला तर हे 2 फलंदाज धमचक करतायत, आणि आता तुम्हाला फटका खेचावाच लागणार आहे मोठा. हा, पुन्हा एकदा मात्र बिगिट करायचा होता, टायमिंग व्यवस्थित जुळलेला नाहीये, कारण वेगवान मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. 3 षटकानंतर आपण जर विचार केला तर फक्त 11 धावा, आणि इथं मात्र स्वप्नील कोहलीने आज मात्र मन जिंकलंय. 2 षटक मात्र त्यांचे संपलेले आहेत आणि 9 धावा दिल्यात. आणि या गोलंदाजासाठी जोरदार ताल्या जाऊन दे. फायबर, या स्पर्धेचा पहिला फायबर ज्यांनी घेतलाय तोच म्हणजे स्वप्नील कोहली. म्हणजे त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्त्व काय आहे, कारण आम्ही जिंकलो तर पुढच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा संधी आम्हाला भेटेल, अगर आम्ही हारलो तर पुन्हा एकदा आम्हाला घरी जावं लागेल. 365 दिवसाची वाट पुन्हा एकदा त्या दिवसाची वाट बघावी लागेल, आणि 365 दिवस खूप लांब झाले मित्रांनो. चला स्पीडअप करा. आता कुठलीही तुम्ही मीटिंग करू नका, कुठलीही चर्चा करू नका. अजून एक अनुभवी गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर, ओरिजिनल घनसोली एक्सप्रेस म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं.
नाव आहे उमेश रानकर. उमेश रानकर. आता तुम्हाला सुद्धा मात्र जीवाचं रान करावं लागणार आहे, कारण तुमच्या साथी गोलंदाजांनी मात्र काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. खरं तर साजेशीर अशी गोलंदाजी तुमच्या संघासाठी केलेली आहे. बघा आता हा अनुभवी गोलंदाज आहे, असं म्हणूया की अनुभवाची सिदोरी सध्याच्या घडीला या ग्राउंडवरती. खरं तर थोडासा फिटनेस आणि थोडासा वॉर्मअप, म्हणजे पहिला चेंडू आपण जर विचार केला तर वॉर्मअप चेंडू होता. यस, घनसोली गावाचे लेजंड खेळाडू आहे. एका कालचं क्रिकेट घनसोली गावाचं ज्यांनी गाजवलं, आणि आज सुद्धा मात्र ते 40+ झालेले आहेत. आणि आजही ते सांगतायत की अजून आम्ही आहोत आणि आमच्याजवळ तेवढी ताकद आहे, आमच्याजवळ तेवढी फुर्ती आहे. त्या फुर्ती आणि ताकदीचा वापर आम्ही प्रत्येक वर्ष करू. का ना करू? कारण गोट्यात गाई आणि प्रत्येक आगरी कोळीच्या मनामध्ये एकविरा आई, त्यांचा आशीर्वाद असणारी आमची देवी माता एकविरा माता. खरं तर सातत्याने त्यांचा आशीर्वाद. मग आमची नाकवा नाकवीन, खरं तर जेव्हा नाकवा आमचा समुद्रामध्ये माशी मारण्यासाठी जातो तेव्हा नाकवीन आमची एकविरा चरणी मात्र एकच प्रार्थना करते की माझा नाकवा सुखरूप मात्र घरी परत येऊन दे. वेगवान चेंडू आणि गॅप मध्ये चेंडू आहे आणि स्वागत केलंय या गोलंदाजाचं षटकाराने. नाव आहे फलंदाजाचं निर्भय. खरं तर चौथ्या षटकामध्ये एक मोठा फटका मात्र बघायला भेटलाय आणि सध्याच्या घडीला षटकाराची गरज आहे. दादा कशी आहे बॅट? एक नंबर ना. उतर मगशी घेऊनशी मैदानात. प्रथम तू शेवटी आहे ही बॅट घेऊनशी. चला चेंडू पुरता जरा आयोजक, जेव्हा आपला चेंडू जातोय तेव्हा तुम्ही जा तिथं, कारण आजच्या तारखेला चेंडूचा भाव बघितला तर 100 ते 90 रुपये अर्थातच हाफ राईस आपल्याला नक्कीच त्या पैशामध्ये खायला भेटतो, किंबहुना हाफ सूप सुद्धा आपण पिऊ शकता. मग तो व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल. अजून एक चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या. बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. धावसंख्येला मात्र थोडासा आकार आलाय, असं म्हणूया की त्या ज्या बॉडीमध्ये थोडीशी धडकन मात्र निर्माण झालेली आहे, म्हणजे काळीच कुठंतरी धडधडत आहे. आणि या 2 षटकाराने बघा समीकरण बदललं. 23 धावा. म्हणजे या फलंदाजांनी आता निश्चय केलाय की आली रे आली, आता माझी बारी आली. आणि घनसोली गावकर, खरं तर माझ्यामध्ये तुम्ही फोकस करा, कारण माझ्याकडे तेवढी क्षमता आहे हे मात्र सांगत असताना हा फलंदाज नाव आहे निर्भय मात्रे. दादा अजून एक षटकार मारला नाही, तुम्हाला नाही आहे. खरं तर रॉंग कॉल होता, मिस कॉल होता. जतीन दादा तुझ्यासाठी हातात ते पैसे 1111 रुपये. हा इथं मात्र षटकार झालेली नाही आहे. पंच थोडेसे बाल बचावले. मुख्याच्या क्षणी मात्र पंचांनी आपली जागा बदली केली आणि कुठेतरी त्यांच्या दिशेने मात्र हा फटका मार्गस्थ होता. आणि 2 षटकार नंतर कुठेतरी एक सिंगल धाव आली आहे. खरं तर हे क्रिकेट आहे मित्रांनो. खरं तर तुम्ही षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट करा, आणि नाही जमलं तर तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार मारू नका, कारण 2 चेंडू तुमच्या रडारमध्ये होते. तुम्ही त्या 2 चेंडूचा मात्र समाचार घेतला. एक चांगला चेंडू तुम्हाला आला, तुम्ही त्याला सन्मान दिला. खरं तर मैदानाच्या आतमध्ये असंच क्रिकेट मात्र प्रत्येक फलंदाजांनी असं चित्र आपल्याला दाखवलं पाहिजे, कारण प्रत्येक चेंडूमध्ये तुम्ही षटकार मारू शकत नाही आहे. आता गोलंदाजांनी मात्र कमबॅक केलंय. या टायमाला डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत आणि इशारा केलाय इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्यानंतर धावसंख्या कुठेतरी पुढे जाताना दिसते, म्हणजे 25च्या घरामध्ये. बघा फलंदाज तरी सांगतात की आम्ही अजून हारलेलो नाही आहे आणि तुम्ही अजून जिंकलेले नाही आहे, कारण मॅच अजून संपलेली नाही आहे, मी अजून बाकी आहे. अजून एक शॉर्ट पिच चेंडू, संधी निर्माण झाली आहे. हो रनिंग झेल. इथं मात्र जतीन पाटीलला मात्र माघारी परतावं लागणार आहे, म्हणजे
प्रीतम रानकर खरं तर जीवाचं रान केल्यानंतर कुठेतरी मात्र हा झेल पकडलाय आणि 8वा धक्का बसलाय या संघाला. खरं तर जतीनसाठी आपण जर विचार केला तर पारितोषिक होतं 1111 रुपयेचं. निमेश भाई आइए, आपके लिए भी यहाँ पर ये खुश खबर, अगर आने वाले 3 गेंदों पर अगर बैक टू बैक आप 3 छक्का लगाते हैं तो आपको भी यहाँ पर 1111 रुपये का यहाँ पर इनाम जो रखा गया है काव्या इलेवन के माध्यम से. तो ये खूबसूरत सा इवेंट, सभी का फिर से एक बार यहाँ पर हार्दिक स्वागत. अब नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर आते हुए टीम यहाँ पर थोड़ी सी फंस चुकी है. अब देखना है इस टीम की नैया जो कि बीच भवंडर में गुड़ गोते खाती हुई, लेकिन किनारे पे कौन लेके आएगा. एक बल्लेबाज वहां पर मौजूद है निर्भय, जिन्होंने 6 गेंदें खेली है और 15 रन अपनी टीम के लिए जमाए और उसमें 2 बड़े छक्के हमें नजर आए. अब निमेश भाई यहाँ पर मैदान के अंदर देखना है ये क्या करेंगे, क्योंकि आपके सामने एक अच्छा बल्लेबाज है. हो इस बार बढ़िया गेंद लेग स्टंप से काफी बाहर. हेम्पर ने देखा, जाना, जांचा, परखा, उसके बाद में अपना डिसीजन दिया. इट इज अ वाइड बॉल. इसीलिए कहते हैं ना कि मुफ्त के चंदन और घिस मेरे नंदन. और ये मुफ्त का रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर ऐड होता हुआ. नंदन भाई है क्या? है नंदन भाई बघा इथं. यस, तुमचं स्वागत आहे. नंदन भाई थोडेसे सिरियस असतात, थोडासा चेहरा स्माइली ठेवा, क्लोजर स्माइल किंवा कुठली स्माइल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. बघा तुम्ही जाग्यावरनं अगर खेळत असाल तर नक्कीच 90% तुमच्या बॅटला चेंडू स्पर्श होणार नाही आहे, कारण गोलंदाज मात्र तुमचा फायदा उचलत आहेत. बघा वेगवान चेंडूची हाताळणी, पण इथं मात्र निमेश भाई तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. काही ना काहीतरी करावं लागणार आहे. एक छोटंसं योगदान खरं तर संघाला तुम्हाला करायचं आहे. केलंय. 1 रन तर का ना, कारण धावा आली आहे. कारण इथं मात्र काय घडलं, ओ फंबल. खरं तर आंखों में इशारा हुआ, जहां पर 1 रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. 4 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल होता हुआ और 4 ओवर के खात्मे में यहाँ पर एक लो स्कोरिंग मैच हमें नजर आते हुए 28 रन. आखिरी ओवर स्लॉग ओवर. देखना ये स्लॉग ओवर लेकर कौन आता है, क्योंकि स्लॉग ओवर मैं तो कहूँगा हर टीम का एक जिम्मेदार गेंदबाजी ट्रैक पर आता है. अब देखिए हमारे इंडिया टीम में जब रोहित शर्मा कप्तानी करते तो उनके पास एक ही ऑप्शन होता है स्लॉग ओवर के लिए, वो है जसप्रीत बुमराह. वो जसप्रीत बुमराह है इस टीम के प्रीतम रानकर. अब देखना है 6 गेंदों पर कितने रन यहाँ पर बचाएंगे. अब बल्लेबाज 6 गेंदों पर कितने रन बनाएंगे, क्योंकि ये मुकाबला ऑन है. क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा जाता है भाई. 6 गेंदों पर 36 रन बनते हैं, लेकिन 6 गेंदों पर 1 रन नहीं बनता है. ऐसे खरं तर पुन्हा एकदा एक अवांतर धाव. खरं तर हे शब्द आम्ही चंदन भाऊंना हसन, काय नाव आहे, नेहाल भाई, तुम्हाला हसवण्यासाठी करतोय. राग नका मानू, बुरा न मानो, होली आहे. ग्राउंड मध्ये चंदन सुद्धा आहेत, म्हणजे चंदन आणि नंदन काय समीकरण आहे. आता हे काय घडलं, गरज होती का. खरं तर फलंदाज मात्र त्यांना आता माघारी परतावा लागणार आहे. दुसऱ्या धावेच्या चक्कर मध्ये आपण धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा. शेवटची जोडी असं म्हणूया की आता मैदानाच्या आतमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. यस, आता मात्र दहशतचा आवाज आलाय. शेवटचे फलंदाज कुणाल म्हात्रे. अगर तुम्ही 3 चेंडू मध्ये 30 षटकार लगावले तर घनसोली गावाची दहशत, अर्थातच भीमभाई यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइस. क्या बात आहे. आता फलंदाज असं चालू आहे की मैदानामध्ये रॅम मध्ये वॉक करतात की काय. चला आता स्पीडअप करा, टॉप गेअर टाका, लवकर या. म्हणजे गोलंदाजाला नाही, म्हणजे दोन्ही फलंदाजाला मुभा आहे, पण एका फलंदाजाला 2000 रुपये तर दुसऱ्या फलंदाजाला 1111 रुपये. कुणाललाच. यस, म्हणजे 3 षटकार ठोका
आणि 3111 रुपये घेऊन जा. म्हणजे एक एक षटकार आपण जर विचार केला तर 1300 रुपये. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा गुरुदत्त क्रिकेट आयोजित चिंचाळी यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर जय केदार बाबा चषक 2025 आज दिवस पहिला आणि दिवस पहिल्याचा मात्र हा शेवटचा विकेट. संघ मात्र झालाय ऑल आउट. एक लो स्कोरिंग मॅच. 31 धावांचं आव्हान मात्र करायचं आहे समोरच्या संघाला आणि ते आव्हान कसं तरी मात्र ते पार करणार आहेत. घेऊया छोटासा ब्रेक आणि भेटूया. दादा आम्हाला द्या. खर तर ज्या घडीचा आपण इंतजार करत होते, वाट बघत होते, एक मोठा भव्य सत्कार घनसोली खावाचा ब्रँड नंदूजी यांचा इथं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र नंदू यांचा मोठा सत्कार. चष्मा, अगर चष्माचा विचार केला तर ऑनलाईन 10,000 मध्ये मागवलाय फ्लिपकार्ट वरनं. तुषार बर्गे या तुमचा सुद्धा मात्र एक यथोचित मात्र आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तुषारजी बर्गे, मामा का लडका, घनसोली गावाचा तुफानी गोलंदाज. क्या बात है मामा का लडका. जोरदार तालिया. या आता स्वतः मात्र एक वेगळा आवाज. खरं तर आता मायक्रोफोन मध्ये मी आमंत्रित करतोय या घनसोली गावाचे सुपुत्र आणि आयोजनाच्या भूमिकेमध्ये मुख्य ज्यांचा वाटा या मी यश मडवीजी यांना मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. ओव्हर टू यश मडवीजी. मैसेज टिकवा आया ना. बोल ना तरी मात्र चालू सामना असेल तो मात्राली विरुद्ध रानकराली. तर रानकराली यांना 31 धावसंख्येचं 31 धावसंख्येचं आव्हान दिलेलं आहे मात्राली यांनी. खूपच माफक आव्हान. हो हो खरंच खरंच खूपच माफक आव्हान असेल इथे मात्र. तर पहिला षटक घेऊन येतोय या संघाचा नेता उमेश म्हात्रे. तर स्ट्रायकिंग एंडला असतील प्रीतम रानकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय कोळी. हो खूपच सुंदर गोलंदाजी करतात इथे मात्र उमेश म्हात्रे सर. थांबा थांबा गफलत करू नका. बॅट्समनची झालं होतं. तर पहिला चेंडू घेऊन येतोय उमेश म्हात्रे टू प्रीतम रानकर. हलक्या हाताने शेअर केला होता. डिक्लेअर स्वरूपात धावांचा श्री गणेशा होताना
तरी माझा दुसरा चेंडू घेऊन उमेश मात्रे टू प्रीतम रानकर. सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि खूप खूप चांगलं जजमेंट तिथे हर्ष मात्रे तैनात होता आणि सुंदर झेल प्रीतम रानकर यांना तंबूचा रस्ता दाखवताना उमेश मात्रे खूपच सुंदर झेल हर्ष मात्रे याच्या माध्यमातून. तरी ते मात्र उमेश मात्रे यांच्यासाठी खूप चांगली संधी आली आहे. जर उमेश मात्रे या मॅच मध्ये हॅट्रिक घेतात तर गणेश देवानंद पाटील यांच्याकडून 1000चं रोख बक्षीस. आपले लाईव्ह पाहताना समर्थक आपले उमेश मात्रे यांचे लाडके. तर नवीन आलेला फलंदाज शुभम भोईर तर मात्र सामना करतील उमेश मात्रे यांच्या गोलंदाजीचा. तिसरा चेंडू घेऊन उमेश मात्रे ते मात्र थोडासा लेग स्टंप सोडताना चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 2. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2. आता मात्र कायसा अवांतर चेंडू. तिसरा चेंडू घेऊन सज्ज राहतील उमेश मात्रे टू शुभम भोईर. खूप चांगला प्रयत्न होता तिथे आणि हा झेल बाद. खूप चांगलं यष्टीरक्षण करत असताना सुशील मात्रे यांच्या हातात सोप्पा झेल आणि शुभम मात्रे सुद्धा गोल्डन डकचा विकेट. शुभम भोईर ऐशी आपल्याला घेतस तू. तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळताना 1 वाईड बॉल, 1 सिंगल आणि कॉमेंट्री करतस मला विचारतस 2 विकेट घेतण्यात यश प्राप्त झाले ते उमेश मात्रे यांना. तर नवीन फलंदाज हरिराम रानकर. तर अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले. चौथा चेंडू घेऊन उमेश मात्रे टू हरिराम रानकर. खूप चांगला शॉट तिथे जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 6. चांगला फटका इथे मात्र चांगला फटका होता हरिराम रानकर यांच्या माध्यमातून. धावसंख्येत चौकाराने भर होऊन 6 धावसंख्या. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. तर आता समीकरण सोपं झालंय ते. किती पाहिजे 22 चेंडू आणि 25 धावसंख्येत. 26 बॉल असतील. तर मात्र ऑफच्या दिशेला खेळलेला फटका. खूप चांगली फिल्डिंग तिथे महादेव मात्रेच्या माध्यमातून. फक्त 1च धाव मिळाली आणि 1 धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 7 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला पहिल्या पॉवर प्ले मधला. सात धावसंख्या झाल्या 7. पहिला चेंडू सिंगल, दुसरा विकेट, त्यानंतर वाईट चेंडू, मग विकेट, मग चौकार आणि 1 सिंगल. 8 धावा माफ करा 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. सात धावा. पहिली सिंगल, दुसरा विकेट, त्यानंतर वाईड, मग परत विकेट, नंतर बाउंड्री आणि आता सिंगल. तर शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील उमेश मात्रे घेऊन येतील ते अक्षय कोळी. प्रथमतः फेस करताना
उमेश म्हात्रे यांना. खूपच सुंदर चेंडू, खूपच चांगला फटका, पण मैदान अपुरा असल्यामुळे फक्त एकच धावा. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8. आता मात्र कॉमेंट्रीला बदल होताना आयुष पाटील येतील. हॅलो, धन्यवाद यश मडवी सर. विद्यमान सामना आपण पाहतात म्हात्रेआळी विरुद्ध रानकराळी. प्रथमतः फलंदाजी करत असताना म्हात्रेआळी संघाने 30 धावसंख्या उभारल्या आणि 31 धावसंख्येचा पाठलाग या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहतात. सलामीला आलेली जोडी आपण पाहिलीत. एकीकडे प्रीतम रानकर होते, त्यानंतर अक्षय कोहली होते. प्रीतम रानकर जरी बाद झाले असले तरी त्यानंतर शुभम भोईर सुद्धा बाद झाले आणि आता हरिराम रानकर इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकाचे फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवर प्रथमच पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील. 8 धावसंख्या धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली होती आणि आता दुसऱ्या षटकामध्ये हर्ष म्हात्रेचं पाचारण करण्यात येत आहे. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील हर्ष म्हात्रे. फलंदाजीमध्ये सुद्धा एक चांगल्या खेळीची अपेक्षा होती, परंतु ही अपेक्षा काही मात्र प्रयत्नांचा परमेश्वर करता आलं नाही हर्ष म्हात्रेला. फक्त 1 धावसंख्या काढून बाद झाले होते, माघारी परतले होते. परंतु आता गोलंदाजी आखोटप्याचा चेंडू आहे, झेल घेण्याची शक्यता. सुशील म्हात्रे जज करत आहेत आणि जज करता करता चुकलं जजमेंट चुकलं. परंतु त्यानंतर बॅकअप करत असताना 1 धाव, घोषित स्वरूपाची 1 धाव मिळाली फलंदाजांना. झेल सोडला जात आहे, जिथे मात्र सुरुवातीलाच 2 मोठे झटके देऊन एक चांगली दबावाची स्थिती निर्माण केली होती रानकराळी संघावर. तो दबाव काहीसा आणखीन बळकट करता आला असता जर हा झेल पकडला असता तर, परंतु झालं ते झालं. चुका झाल्या, चुकांमधून सुधारणा करण्याचा हा खेळ, क्रिकेटचा हा खेळ आणि क्रिकेटचा हा रंगमंच. आणि या रंगमंचावर मात्र चौकार षटकारांची उधळण करत असताना अक्षय कोहली यांच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिलात. काय फटका चांगला होता, अतिशय सुरेखरित्या लगावलेला हा फटका आपण पाहू शकाल. रिप्ले मध्ये मिड विकेट क्लिअर करत असताना गेला चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावसंख्येने आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 14 वर. एक माफक असं आव्हान आहे आणि या माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना वेगवान फलंदाजीच्या रूपात 2 विकेट जरी गमावले असले तरी सुद्धा स्थिती चांगली आहे. धावसंख्येची स्थिती थोडीशी चांगली आहे रानकराळी संघाची. पाहूयात अक्षय कोहली पुन्हा एकदा सामोरे जातील हर्ष म्हात्रेच्या गोलंदाजीला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे, लॉफ्टेड पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय कोहली प्रथम चौकार, त्यानंतर लगावलेला हा षटकार. खेळी चालली आहे बहारदार. 6 धावा पुन्हा एकदा धावफलकावर ऍड केल्या जातील आणि आता उर्वरित 11 धावसंख्येची आवश्यकता असेल, कारण धावफलक 20 वर जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या चांगल्या गतीने चाललेली आहे, धावफलक चांगला आकार घेत आहे. आव्हानाचा पाठलाग करत असताना विजयी घोडदौड आपल्याला पाहायला मिळत आहे रानकराळी संघाची. खरं तर नॉकआउट सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल या स्पर्धेमधून आपलं अस्तित्व संपुष्टात येईल त्या संघाचं, असं काहीसं सांगणारा हा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये आता मात्र जवळ विजयाची परिस्थिती, विजयाच्या उंबरठ्यावर उभा येऊन राहिलेला आहे रानकराळी संघ. आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची. 20 धावसंख्या धावफलकावर आहे. 2 विकेट सुद्धा गमावलेल्या आहेत. पाहूयात हर्ष म्हात्रे थोडेसे खर्चिक ठरत असताना उमेश म्हात्रे यांच्या षटकामध्ये आज धावसंख्या मिळवल्या होत्या फलंदाजांनी. 2 विकेट सुद्धा प्राप्त करून दिल्या होत्या उमेश म्हात्रे यांनी. परंतु त्यानंतर या षटकामध्ये थोडासा प्रहार चढवलेला आहे, आणखीन एक उंचावर उडवलेला चेंडू जात आहे. 1 बाउन्स सीमारेषा क्लिअर करत असताना चौकार षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा चौकार. काय फलंदाजी चालू आहे अक्षय कोहली. गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावसंख्या खर्च करत असताना 2 विकेट्स त्यांच्या माध्यमातून मिळवल्या होत्या. आणि आता फलंदाजी करत असताना या सामन्याची सूत्रे ही धावसंख्या काढण्याची जबाबदारी सर्वस्वपणे आपल्या खांद्यांवर घेत आहेत.
आणि ती जबाबदारी चोखरित्या निभावत सुद्धा आहेत. चौकार मिळाला, चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. शेवटचा चेंडू या षटकातील, इथे मात्र मोकळ्या क्षेत्रामध्ये प्लेसमेंट केलेली आहे या फटक्याची. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा शॉट आपण पाहिला अक्षय कोहलीच्या बॅटमधून. आला चौकार. चौकाराने या दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ. 2 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत 28. चला तर यानंतरचा जो सामना असेल मरे कोळीवाडा कोळ्यांची आळी, कोळीवाडा विरुद्ध या सामन्यामधून विजयी होणारा संघ असा सामना असेल. तर मी विनंती करेन की कोळीवाडा संघाचे कर्णधार आपण यायचं व्यासपीठावर. नाणेफेक लगेचच पार पाडली जाईल आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये दुसरा संघ ठरेल की नवघर संघासमवेत सेमीफायनल मध्ये त्या फायनलचं तिकीट गाठण्यासाठी कोणता संघ प्रवेश करेल हे पाहणार आहोत आपण. परंतु त्याच दरम्यान चाललेली अटीतटीची नॉकआउट लढत. महादेव मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पंच केलेला आहे, चांगला फटका, अतिशय सुरेख दर्जाचा हा पंच. परंतु दक्षल भुईर येथील चेंडूपर्यंत फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. फटका चांगला होता, अगदी क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून एक चांगली प्लेसमेंट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये केली होती हरिराम रानकर यांनी. आता फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. फटकेबाजी विस्फोट चांगला माजवला होता मागील षटकामध्ये अक्षय कोहली यांनी आणि आता सामना फिनिश करण्याचा, सामना पूर्ण करण्याचा, विजय संपादित करण्याची एक चांगली नामी संधी अक्षय कोहलीकडे असेल. पाहूयात, फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. महादेव मात्रे फलंदाज जर पाहिले आपण तर 11च्या 11 फलंदाज वापरले गेले होते मात्र संघाच्या माध्यमातून. यावेळी सुद्धा हातामध्ये आहे सरळ, अगदी विजयाच्या उंबरठ्यावर जरी आणून दिलं असलं अक्षय कोहलीने परंतु तो उंबरठा मात्र ओलांडता आला नाही आणि अखेरकार फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता असताना अक्षय कोहली झाले बाद. कमबॅक केलेला आहे परंतु सामना आणि ही विकेट घेण्यामध्ये थोडासा उशीर झालेला आहे की काय पाहूयात आपण. फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. चंदन रानकर नवीन फलंदाज येथील फलंदाजी मार्कवर. नाणेफेक जिंकली होती चंदन रानकर ॲज अ कॅप्टन, कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले होते आणि जशी नाणेफेक जिंकली तसं मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना आमंत्रित केलं होतं मात्र संघाला फलंदाजीसाठी. जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला अतिशय चोखरित्या पार पडला आपल्या गोलंदाजांनी. स्वप्नील कोहली ड्रीम परफॉर्मन्स मानावी लागेल. 2 षटकांमध्ये 5 विकेट्स आपल्या नावावर करण्यात ठरले यशस्वी आणि इतर गोलंदाजांनी सुद्धा तेवढीच चांगली साथ दिली. अक्षय कोहली असतील, उमेश रानकर असतील, प्रीतम रानकर असतील, सर्वांनीच एक चांगली साथ मात्र उपलब्ध करून दिली. त्यामुळे फक्त 30 धावसंख्येपर्यंत सीमित ठेवलं मात्र संघाला. परंतु हा लढा, चाललेली ही कश्मकश अजूनपर्यंत थांबलेली नाही कारण महादेव मात्रेने अक्षय कोहलीची विकेट जरी मिळवली असली तरी सुद्धा आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जात आहे. यावर सुद्धा चांगला चेंडू आहे, आणखीन एक निर्धाव चेंडू, फिरकीने बीट केलंय, वळणाने बीट केलंय. आणि विवेक भोईर यांच्या माध्यमातून ऍडव्होकेट चंदन रानकर यांच्यासाठी खुशखबर असेल. षटकारासाठी रोख रुपये 3000चं पारितोषिक ऍडव्होकेट चंदन रानकर साठी पुरस्कृत करण्यात आलंय. बॅटची आतली कडा घेतली आणि एक यष्टीचित करण्याचा आगळा वेगळा प्रयत्न उमेश म्हात्रे यांचा, परंतु सगळे स्थित होते. फक्त 1 धावसंख्येचं षटक या प्रेशर सिच्युएशन मध्ये हाताळला महादेव मात्रेने. हा कमबॅक असेल का? मॅचला कलाटणी दिली जाईल का? फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 2 धावसंख्येची आवश्यकता असताना आता कुणाल मात्रेला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजी मार्कवर आणि जसे गोलंदाजी मार्कवर आले तसेच मात्र त्यांचे परम मित्र रितेश पाटील भीम, घनसोलीची दहशत यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी कुणाल मात्रेसाठी. परंतु पहिलाच फटका आहे, झेल घेण्याची संधी दक्षल भोईर चूक करत आहेत, चूक केली आणि जवळजवळ हा सामना सुद्धा गमावला जात आहे. या सामन्यामध्ये विजय होत आहे रानकर संघ. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक चांगला खेळ राहिला, गोलंदाजी असो फलंदाजी असो, गोलंदाजांनी अतिशय चोखपणे त्यांचं काम केलं आणि फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप तयार करत असताना या सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने लावला. ठरत आहेत या सामन्याचे विजयी संघ रानकर संघ.
आणि या सामन्याचा सामनावीर जर पाहायचा झाला आणि या सामन्यातील सामनावीर आपण घोषित करत आहोत. या स्पर्धेतील पहिला 5 प्रथम 5 विकेट ऑल ज्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला स्वप्नील कोळी ठरत आहेत या सामन्यातील सामनावीर. मी विनंती करेन की स्वप्नील कोळी आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचंय. तसेच रानकराई संघाचे कर्णधार आणि कोळीवाडा संघाचे कर्णधार आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण या व्यासपीठावर नाणेफेक पूर्ण करू.